10 फेब्रुवारीला म्हणजे येत्या 10 फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती आहे. विविध हिंदू पौराणिक कथानुसार भगवान विश्वकर्माने देवतांसाठी स्वर्गीय निवासस्थान, शस्त्रे आणि रथ तयार केले. या दिवशी सर्जनशीलता, नाविन्य आणि समृद्धीसाठी भक्त भगवान विश्वकर्माची पूजा करतात. कारागीर आणि अभियंते देखील त्यांच्या संरक्षण देवतेला आदरांजली वाहतात. त्यांच्या कामात प्रेरणा आणि मार्गदर्शन मागतात. विश्वकर्मा जयंती 10 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. सृष्टीचे पहिले अभियंता म्हणजेच आपले पहिले इंजिनियर म्हणून विश्वकर्मा देवांची ओळख आहे. देवतांचे शिल्पकार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते, कारण त्यांनी महादेवाचे त्रिशूळ, द्वारका, लंका इत्यादीसह सर्व देवी देवतांची शस्त्रे निर्माण केली आहेत. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात साजऱ्या होणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या पवित्र सोहळ्याला हिंदू धर्मात खूप जास्त महत्त्व आहे. हा दिवस भगवान विश्वकर्मा, दैवी शिल्पकार आणि विश्वाचे निर्माता यांच्या कृतज्ञते साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा देवाची विधिवत पूजा करावी. तुम्ही विवाहित असाल तर सपत्नीक ही पूजा करा. लक्षात ठेवा की विश्वकर्मा पूजा नेहमी सकाळच्या वेळी करावी. तुम्ही 10 तारखेला सकाळी 12च्या आतमध्ये ही पूजा करू शकता. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी पूजा करताना पूजा साहित्य अगोदरच तयार ठेवा. यामध्ये विश्वकर्मा देवांचे छायाचित्र म्हणजेच एखादा फोटो तुम्ही प्रिंटआउट करून काढून आणू शकता. पाण्याने भरलेला कलश सगळ्यांना माहिती आहे. अक्षदा, फुलांची माळ, फळे, चंदन, धूप, दीप, सुपारी आणि पिवळी मोहरीचा समावेश यामध्ये तुम्ही करू शकता. विश्वकर्मा पूजन आधी विष्णूंची म्हणजे बाळकृष्णाची तुम्हाला पूजा करायची आहे. पूजेदरम्यान हातात फुले व अक्षदा घेऊन ओम आधार शक्त रूपे नमः, ओम कुमाय नमः, ओम अनंतम नमः, ओम पृथ्वीय नमः, ओम सृष्टनीय सर्वसिद्धाय विश्वकर्माय नमो नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर अक्षदा 4ही दिशांना फेकायच्या आहेत म्हणजे शिंपडायच्या आहेत. त्यानंतर विश्वकर्मांची पूजा करताना 4ही दिशांनी पिवळी मोहरी आणि नंतर हातावर रक्षासूत्र तुम्हाला बांधायचं आहे. मान्यतेनुसार असे केल्याने देवतांचा घरात वास राहतो आणि नकारात्मकता निघून जाते. या दिवशी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा देवांचा मंत्र तुम्ही जेवढ्या जास्त वेळा म्हणाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं होईल. यावर मी तुम्हाला आपली जागा, व्यवसाय चालण्यासाठी काही उपायही सांगणार आहे. तर बघा, व्यवसाय वाढण्याचा मार्ग जर तुमचा व्यवसाय तुम्हाला दुप्पट आणि चौपट वाढवावा असं वाटत असेल तर त्यासाठी 4 लवंग, 4 कापूर, 4 चांदीची नाणी किंवा 1 रुपयाची नाणी आणि 4 मूठ तांदूळ लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पेटीत ठेवा. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ते बांधून ठेवा. या उपायाचा अवलंब केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि व्यवसाय वाढू लागेल. आपले स्वतःचे घर खरेदी करा. जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विश्वकर्मा पूजेच्या दिवशी भगवान विश्वकर्माचे ध्यान करून पूर्ण भक्तिभावाने ओम आधार शक्तपे नमः या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर भगवान विश्वकर्मांसमोर पीठाने तुमच्या घराचा आकार बनवा. असे केल्याने तुमचे घर बांधण्याचे मार्ग नक्कीच मोकळे होतील. त्याचबरोबर एक महत्त्वाची सेवा सांगते. कोणत्याही बुधवारी तुम्हाला ही सेवा दररोज करायची आहे. कोणत्याही बुधवारपासून तुम्ही सुरू करू शकता. थोडे देवघरात तांदूळ ठेवा. त्यावर एक जी काळी सुपारी असते, चिकन सुपारी आपण त्याला म्हणतो, ती ठेवा. तिला विश्वकर्मा भगवान समजून तिची पूजा करा. दररोज 3 वेळा विश्वकर्मा चालीसाचं पठण करा. महिलांनी पदर पसरून तर पुरुषांनी हात पसरून प्रार्थना करा की येत्या 6 महिन्यात माझी वास्तू होऊ देत. मनामध्ये भाव ठेवा की मी माझ्या वास्तूमध्ये आनंदाने राहत आहे. माझी वर्षभराच्या आत 6 महिन्याच्या आत वास्तू झालेली आहे. पौराणिक कथेनुसार विश्वकर्मा हे वास्तुदेव आणि अंगिरासीचे पुत्र होते. तर स्कंद पुराणानुसार धर्म ऋषींचा 8वा मुलगा प्रभासचा विवाह देवगुरु बृहस्पती यांची बहीण भुवन ब्रह्मवादिनी सोबत झाला होता. त्यामुळे विश्वकर्मा हे भुवन ब्रह्मवादिनीचे पुत्र आहेत. विश्वकर्मा यांच्या जन्माचा उल्लेख महाभारतात आढळतो.
तर वराह पुराणानुसार ब्रह्माजींनी पृथ्वीवर विश्वकर्माची निर्मिती केली होती असे देखील सांगण्यात आले आहे. विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर राजवाडे, वाड्या, वाहने, शस्त्रे आदींची निर्मिती केली होती. यासह इंद्रपुरी, द्वारका, हस्तिनापूर, स्वर्गलोक, लंका आदींची निर्मिती देखील विश्वकर्मा भगवान यांनी केली होती. महादेवाचा त्रिशूळ, द्वारका, लंका हे सर्व देवी देवतांची जी शस्त्रे होती ते देखील त्यांनीच निर्माण केली होती. जगन्नाथपुरीतील जगन्नाथ मंदिराचे बांधकाम, पुष्पक विमान, सर्व देवतांच्या महालाचे बांधकाम, कर्णाची कर्णफुले या गोष्टींची निर्मिती देखील विश्वकर्माजींनीच केली होती असे मानले जाते. भगवान विश्वकर्माचे स्वरूप आणि कुटुंब याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे. विश्वकर्मांचे केस पांढरे आहेत. हंस त्यांचं वाहन आहे. याशिवाय भगवान विश्वकर्मा हत्तीवरही स्वार होतात. असे म्हणतात की भगवान ब्रह्मदेव हे भगवान विश्वकर्माचे पिता आहेत. मात्र तशी पुष्टी देणारे दाखले क्वचितच पुराणात सापडतात. भगवान विश्वकर्मा यांना 3 मुली आणि 5 मुले आहेत. भगवान विश्वकर्मा यांची एक कन्या देखील सूर्याची पत्नी आहे. त्या अर्थी भगवान विश्वकर्मा हे सूर्यदेवांचे सासरे देखील आहेत. भगवान विश्वकर्मा हे मृत्यूची देवता यमराजांचे आजोबा आहेत आणि पृथ्वीवर वाहणारी यमुना ही यमराजाची बहीण आहे. अशा प्रकारे विश्वकर्मा हे यमुनेचे आजोबा आहेत अशी त्यांच्या कुळाबद्दल माहिती मिळते. हिंदू दिनदर्शिकेनुसार विश्वकर्मा जयंती ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रदोषला साजरी केली जाते. 2025 मध्ये विश्वकर्मा जयंती 10 फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी संपूर्ण भारतात भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की जो मनुष्य भगवान विश्वकर्माची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. भगवान विश्वकर्मा यांना ब्रह्मदेवाचे पुत्र देखील मानले जाते. परंतु निरुक्त आणि ब्राह्मणांमध्ये त्याचे वर्णन भुवनपुत्र असे केले आहे. तर महाभारत आणि हरिवंशात त्याचे वर्णन वसुपुत्र असे केले आहे. विश्वकर्माजींची रूपरेषा आणि आचार शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहेत. ते भगवान ब्रह्मदेवांसारखे आहेत. म्हणून ब्रह्मा आणि भगवान विश्वकर्मा हे एकच आहेत असे अनेक तत्वज्ञांचे मत आहे. भगवान विश्वकर्माजींच्या जन्माची एक घटना आढळते की जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर प्रकट झाले तेव्हा त्यांच्या नाभीतून एक कमळ उमलले ज्यामध्ये भगवान ब्रह्मा बसले होते. भगवान ब्रह्मदेवाचा पुत्र धर्म आहे. धर्माचा पुत्र वासुदेव आहे. त्यांचा विवाह अंगिरसी नावाच्या मुलीशी झाला होता. भगवान विश्वकर्मा हे वासुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र आहेत. विश्वकर्मा पूजेच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे हे आता मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुम्हाला सगळ्यात आधी सकाळी विश्वकर्मा भगवानांचे चित्र मांडून पूजा करायची आहे. त्यानंतर बघा, विश्वकर्मा पूजेच्या दिवशी घरात ठेवलेल्या साधनांची पूजा करायची. जर तुम्ही विद्यार्थी किंवा शिक्षक असाल तर विश्वकर्मा पूजेच्या दिवशी तुमच्या वही पेनाची तुम्ही आवर्जून पूजा करा. विश्वकर्मा पूजेच्या दिवशी तुमच्या नोकरीशी संबंधित गोष्टी स्वच्छ ठेवा आणि ते आपल्या उत्पन्नाचे साधन आहे म्हणून कृतज्ञता व्यक्त करत त्यांची पूजा, त्यांना फूल, गंध, अक्षत अर्पण करून त्यांना नमस्कार करा. विश्वकर्मा पूजेच्या दिवशी यांत्रिक उपकरणाची पूजा करावी आणि फुले वाहून कुंकवाचा टिळा लावावा. उदाहरणार्थ फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन इत्यादी वस्तूंची तुम्ही पूजा करू शकता. विश्वकर्मा पूजेच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे टाळावाच आणि सात्विक भोजन घ्यावे. विश्वकर्मा मंत्र. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विश्वकर्माचे दिलेल्या मंत्राने ध्यान करावे. असे केल्याने भगवान विश्वकर्मा प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला आशीर्वाद देतात. भक्ताची रखडलेली कामे होण्यास सुरुवात होते आणि प्रत्येक कार्यात अडथळ्याशिवाय यश मिळू लागते. बघा, या दिवशी आपल्याला ओम आधारशक्तपे नमः, ओम कुमयी नमः, ओम अनंतम नमः, ओम
पृथ्वी नमा या मंत्राचा जप करायचा आहे. व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. तर बघा सविस्तर शॉर्टमध्ये तुम्हाला एक पूजा संकेत जयंतीच्या दिवशी म्हणजे 10 तारखेला करायची आहे. पाठ देवासमोरच पाठ ठेवायचा, पाटावरची कपडा टाकायचा, पिवळ्या रंगाचा कपडा टाकू शकता. त्यावरती तुम्ही प्रिंटआउट काढून आणली विश्वकर्मा भगवानांचा फोटो, तर तो तुम्ही तिथे ठेवा. तुमच्या घरी असेल तर ठेवा, नसेल तर तुम्ही तांदूळ घ्या, तांदूळावर थोडीशी हळदी कुंकू वाहा आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवा आणि सुपारीला विश्वकर्मा भगवान समजून तुम्ही त्यांना गंध, अक्षत, फूल वाहायचे आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर गुळाचा नैवेद्य, तुम्हाला का फळं असतील तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला विश्वकर्मा भगवानांचा मंत्राचा जाप करायचा जो मी आधीच दिलेला आहे. तुम्ही विश्वकर्मा भगवानांची आरती सुद्धा म्हणू शकता. या दिवशी तुम्हाला अशी विश्वकर्मा भगवानांचे काही व्यवसाय चालण्यासाठी, घरामध्ये संपत्ती काम होण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच उपाय सांगितले. ते व्हिडिओमधले उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आणि अनुभवसिद्ध उपाय जो मी सांगितलेला आहे, तरी परत तुम्हाला एकदा सांगते. बघा, तुम्ही ही सेवा आहे ही कुठल्याही बुधवारपासनं सुरू करू शकता. तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला थोडे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला चिकनी जी सुपारी असते लाल रंगाची ती ठेवायची आहे. त्याला विश्वकर्मा भगवान समजून त्या सुपारीवर तुम्हाला रोज 3 वेळा दिवसातनं विश्वकर्मा चालीसेचं पठण करायचं आहे. बघा, खूप चांगला अनुभव येईल. खूप लोकांना अनुभव आलेला आहे. मी माझ्या मनाने सांगत नाही आहे, वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. वास्तुतज्ञ यांनीही ही सेवा सांगितलेली आहे आणि बऱ्याच लोकांना त्याचा खूप चांगला अनुभवसुद्धा आलेला आहे. बघा, तुमची कुठली घर होत नसेल, तुमच्या जागेचं काम होत नसेल, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरीसुद्धा तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे, तर बघा तुम्ही ही सेवा आवर्जून करा. तुम्हाला दररोज 3 वेळा विश्वकर्मा चालीसेचं पठण करायचं आहे. तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही आवर्जून एका जागेवर बसून ते श्रवण करू शकता. तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल. तर अशी सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे. त्यानंतर विश्वकर्मा चालीसेचं पठण केल्यानंतर बघा, स्त्रियांनी त्यांचा पदर पसरून तर पुरुषांनी त्यांचे हात पसरून विश्वकर्मा भगवानांना मनापासून प्रार्थना करायची आहे. श्रद्धेने, भक्तीने हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला कडकडून सांगायचं आहे की माझं घराचं काम होऊ देत. 6 महिन्यात माझं घराचं काम पूर्ण झालेलं आहे. मी माझ्या वास्तूमध्ये, स्वतःच्या घरामध्ये राहायला गेलेली आहे आणि मी आनंदात आहे, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक नक्की करा.